नमस्कार विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपलं एक चॅनल आहे, आपलं ॲप आहे. प्ले स्टोरवर जायचं, इंद्रप्रस्थ क्लासेस असं फाइंड आउट करायचं, डाउनलोड करा. त्याच्यानंतर टेलिग्राम लिंक पण आहे आपली, योगेश पाटील सर्च इंद्रप्रस्थ क्लासेस असं टाकायचं. यूट्यूब लिंक पण आहे इंद्रप्रस्थ क्लासेस. ते यूट्यूबला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण 10th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल हे चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय? यू नो व्हेरी वेल, टू व्हेरिएबल्स लक्षात घ्या. टू व्हेरिएबल्स काही असू शकतात, है की नाही? फॉर एक्झाम्पल एक्स वाय असतील, त्याच्यानंतर ए एन असतील, पी क्यू असेल, ए बी असेल, काही असू शकतं. बरोबर, लक्षात घ्या. आपण अभ्यास करतो लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स इथं काही असू शकतं, प्लस मायनस मायनस प्लस, काही असू शकतं. काही इथं काही कोएफिशिएंट काय असतील, असं काहीतरी, हे की नाही? काही असू शकतं. Okay, these are the equations, normal equations of the two variables. लक्षात घ्या. So, in this chapter we have to study the solving the linear equations. Solving the linear equation methods शिकायचे आपल्याला. methods of solving the linear equations in two variables. त्याच्यात दोन मेथड्स आहेत. पहिली ग्राफिकल मेथड आणि सेकंड मेथड आहे क्रॅमर्स रूल. या दोन मेथडने आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल स्टडी करणार. नाउ how to solve linear equations in two variables? For example, now we take the one important example. Supposed to be solve 5x minus 3y 5x minus 3y is equals to 8 and 3x plus y is equals to 2. How to solve these two equations simultaneously? Now we have to solve these two equations by simultaneous method as we have to already studied in 9th standard the chapter that is linear equations in two variables, as like these two equations. Now how to solve these equations by simultaneous methods? Very simple. Now so these equations becomes right as it is. These equations are as it is. So 5x minus 3y is equals to 8. Now call it equation 1. And another equation that is 3x plus y is equals to 2. Now call it equation 2. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियस मेथडने सॉल्व करायचे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सॉल्व करायचे कसे. इथं पहिले बघा की फर्स्ट वी हॅव टू चेक द साइन्स ऑफ द व्हेरिएबल्स. Now, in equation first, what is the sign for variable y? Minus. Second equation मध्ये y चा साइन काय आहे? प्लस साइन. आणि x चा चेक केला तर दोन्ही ठिकाणी प्लस प्लस आहे. करेक्ट आहे. इथं आपण दोन्ही मेथड्स बघा, एडिशन पण करू शकतो आणि सबट्रॅक्शन पण करू शकतो. कारण if there is the same sign, so there is a subtraction. If there is a opposite signs of the same variable, so there is a
ॲडिशन. सो वी हॅव टू स्टडी फर्स्टली ॲडिशन. आपण पहिल्यांदा ॲडिशन कसं करायचं, हे दोन इक्वेशन्स ॲडिशन करून कसं सोडवायचे ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आपण नेमकं शोधायचं काय की वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. येस, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय बाय सायमल्टेनियसली. That means these two equations are solved by simultaneous method. How to solve this? So first we have to add. पण ऍड करण्यापूर्वी पहिले काय चेक करावं लागेल की त्यांचे कोएफिशिएंट सेम आहेत का. ऍडिशन कधी करायची, जेव्हा सेम व्हेरिएबल्सला अपोजिट साइन्स असतील तेव्हाच ऍडिशन करायची. इथं सेम साइन बघा, इथं साइन दिसत नाही प्लस साइन्स असतात, म्हणजे इथं सबट्रॅक्शन होईल आणि इथं ऍडिशन होईल. ऍडिशन का होईल इथे, कारण बघा इथं y ला मायनस साइन येईल, इथं दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला प्लस साइन येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथं आपण काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. मी ऍडिशन कसं करायचं तेही शिकवेल आणि सबट्रॅक्शन कशी करतात आणि त्या सबट्रॅक्शनने तेच आन्सर येतात ते पण मी शिकवणार. पण पहिल्यांदा ऍडिशन करण्यापूर्वी फर्स्ट कन्फर्म द कोएफिशिएंट्स ऑफ द सेम व्हेरिएबल इन दीज टू इक्वेशन्स. नाउ सो टेल मी द व्हाट इज द कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल y in the equation first, that is 3. Clear? Now in the second equation what is the coefficient of y? इथं दिसत नाही म्हणजे त्याचा कोएफिशिएंट इट शुड बी 1. लक्षात घ्या, y चा कोएफिशिएंट इथं काय असणार आहे, 1 असणार आहे. तो दिसत नाही म्हणजे y असतो 1 असतो. लक्षात घ्या, y चा कोएफिशिएंट काय असतो, इथं 1 असतो. दिसत नाही म्हणजे 1 असतो. मग फर्स्ट मेक द कोएफिशिएंट बिकम सेम. इथं जर 3 आहे ना तर इथं सुद्धा 3 यायला पाहिजे. आला असं इथं जर 3 आहे y चा, पहिल्या इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट जर 3 आहे तर सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट सुद्धा 3च आला पाहिजे. मग इथं 3 कसं आणणार, बळजबरी लिहिणार का इथं आपण, नाही. सर इक्वेशन सेकंडला आपण मल्टिप्लाय करणार तो म्हणजे 3 ने. आलं लक्षात, जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 y दॅट इज 3y आणि इथं पण 3y आहे. मग आपल्याला ऍडिशन करायला सोपं आहे. ऍडिशन करण्यापूर्वी किंवा सबट्रॅक्शन असो नाही तर ऍडिशन असो, ऍडिशन असो नाही सबट्रॅक्शन असो, ते ऍडिशन सबट्रॅक्शन करण्यापूर्वी पहिले आपल्याला त्या व्हेरिएबलचं सेम व्हेरिएबलचं कोएफिशिएंट सेम करणं गरजेचं असतं. जसं की इथं x चा कोएफिशिएंट काय आहे 5 आहे, इथं x चा कोएफिशिएंट काय आहे 3. मग हे सेम आहेत का, नाही. मग यांना सेम करण्यासाठी वेगळी टेक्निक आहे, ते नंतर शिकवणार आहे मी. पहिले आपण इकडे बघूया की y चा कोएफिशिएंट इथं 3 आहे, इथं y चा कोएफिशिएंट 1 आहे. मग इथं y चा कोएफिशिएंट इथं 3 येण्यासाठी आपल्याला थ्रू आउटली इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. थ्रू आउटली म्हणजे याला पण मल्टिप्लाय करायचं, यालाही मल्टिप्लाय करायचं आणि याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. म्हणजे x च्या टर्मलाही मल्टिप्लाय करायचं आणि y च्या टर्मलाही मल्टिप्लाय, त्याच्यासाठी चालू होतं. आणि इज इक्वल टू जो कॉन्स्टंट टर्म आहे, these are the constant terms, these are the variables, these are the x and y, these are the variables, these are the coefficients. हे कॉन्स्टंट असतात आणि इज इक्वल टू जे आहेत ना हे कॉन्स्टंट टर्म्स असतात. सो मल्टिप्लाइंग बाय इक्वेशन सेकंड बाय 3 थ्रू आउटली आपण ते लिहायचं लिहावं लागेल आपल्याला की सो मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय ना 3 3 जा 9x 3 3 9x ना हे प्लस साइन आहे. 3 into y म्हणजे 3y बरोबर इज इक्वल टू 3 2 जा 6 बेत्री का 6. नाउ कॉल इट इक्वेशन 3. गेट इट. हाउ टू गेट इक्वेशन 3? Yes. So that equation second multiplied by what? 3. How to get it? Now 3 3s are 9x plus sin identity 3 into y 3y is equals to 2 3s are 6. Now call it equation third. याला equation third द्यायचं. Equation third nothing but equation 2 because it is the modified equation of the second equation. Equation third is the modified equation of the equation second. म्हणजेच इक्वेशन सेकंड म्हणजेच इक्वेशन 3 फक्त त्याच्या 3 पट आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं ना. लक्षात. नाउ सो ऑब्जर्व इक्वेशन 1 and इक्वेशन फर्स्ट and इक्वेशन थर्ड. ऑब्जर्व these two equations. What is the coefficient of y? 3 in equation 1. In equation third what is the coefficient of y? That is 3. म्हणजे आता इथं y चे कोएफिशिएंट सेम झाले.
अपोजिट साईन्स पण आहे, तिथं मायनस इथं प्लस आहे. मग आता आपण ॲडिशन करू शकतो. आलं लक्षात? आपण आता काय करू शकतो? ॲडिशन करू शकतो. मग इथे लिहावं लागेल आपल्याला की ॲड इक्वेशन्स फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. ॲडिशन कशी ॲडिशन करायची बघा. इक्वेशन फर्स्ट लिहून घ्या. 5x minus 3y is equals to 8. काय करतोय? ॲडिशन म्हणून प्लस. करेक्ट. देन इक्वेशन थर्ड करतोय ना आपण फर्स्ट आणि थर्ड. हां मग 9x as it is plus that is 3y is equals to 6. ॲडिशन करतो. नाउ हाऊ टू ॲड दिस? सिंपल. हे किती x आहेत? 5x. हे किती x आहेत? 9x. किती x झाले? 14x. That means 5x plus 9x, that is 14x. 3y plus बघा minus 3y आणि plus 3y कॅन्सल झाले. 3y minus 3y 0. So is equals to 8 plus 6. 8 plus 6, that is 14. Means 14x is equals to काय मिळालं आपल्याला? 14. हा 14 आणि x यांच्यात काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 14 into x. हा जर 14 into म्हणतो ना, 14 मल्टिप्लाइड बाय x, हा 14 जर इकडे मल्टिप्लाय बाय x ला, तर तो ह्या 14 कडे येताना काय होतो? डिवाइड होतो. दॅट मीन्स x is equals to 14 divided by 14. 14 into 14, 14 into 14. So we have to get the value for x, that is 1. आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली? 1 मिळाली. We have been given the value for what? X is equals to 1. आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली? 1 मिळाली. लक्षात घ्या. आता आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे? आता x ची व्हॅल्यू मिळाली, एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू आपण शोधायची. आपण एक काम करूया. आता सेकंड इक्वेशनचा आता इथं आपण कुठे यूज केला आहे? आता तसा हे तर आपण x ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकली तर उत्तर तेच येणार आहे. y ची किंमत तीच येणार आहे. सेकंड मध्ये टाकले तर उत्तर तेच येईल. थर्ड मध्ये जरी टाकलं तर तेच. तुम्ही ही x ची किंमत 1 ही तुम्ही इक्वेशन 1 मध्ये टाका, आयदर सेकंड मध्ये टाका, आयदर थर्ड मध्ये टाका. y ची व्हॅल्यू तीच मिळणार आहे. सो नाउ वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू फॉर x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन सेकंड. आपण आता इक्वेशन सेकंड यूज करू, कारण त्याचा वापर केला असते आपल्याला. निदान मग सबस्टिट्यूशन साठी ते यूज करू आपण. मग इथं आपण लिहू शकतो पुटिंग किंवा सबस्टिट्यूटिंग पुटिंग x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन सेकंड. इन इक्वेशन सेकंड मध्ये म्हणजे जिथे x असेल तिथे फक्त 1 सबस्टिट्यूट करा, काहीच करायचं नाही. आता बघा हा 3. सो देअरफॉर इकडे लक्ष द्या. देअरफॉर 3 ॲज इट इज. इथं x च्या जागेवर x ची व्हॅल्यू 1, परत पुढे प्लस साइन आहे आणि पुढे y आहे इज इक्वल्स टू काय? 2. बरोबर. आता हे कळलं असेल. आता 3 1 जा 3 प्लस काय y इज इक्वल टू काय लिहू? 2 आहे. करेक्ट आहे. आता आपण काय करणार आहे? हा जो 3 आहे ना, इकडे प्लस आहे. हा 3 काय आहे? इकडे प्लस आहे. बरोबर ना, म्हणजे पॉझिटिव्ह. मग तो ह्या साइडला येताना काय होतो? निगेटिव्ह होतो, मायनस होतो. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की y इज इक्वल्स टू 2 मायनस 3. परत एकदा सांगतो. हा 3 इकडे काय प्लस आहे, तो 2 कडे येताना मायनस होतो. y आहे त्याच्या जागेवर. So you know very well. So y as it is 2 minus 3. 2 minus 3 that is minus 1. Greater number sign minus 1. मग आपल्याला सोल्युशन सेट मिळालं. कसं मिळालं की आपण इथे लिहू शकतो की सोल्युशन सेट. हे फक्त सोल्युशन इज म्हटलं तरी चालेल. xy corresponds to. Solution is xy corresponds to. पहिले x ची व्हॅल्यू द्यायची. इकडे बघा x ची व्हॅल्यू काय दिली आपण? 1. तो इथे लिहून घ्या. y ची व्हॅल्यू काय आली? -1. आता तुम्हाला समजलं असेल. आपल्याला सोल्युशन काय मिळालं? x आणि y. आपल्याला ह्याच व्हॅल्यू शोधायच्या आहेत ना, x आणि y च्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. x ची व्हॅल्यू 1 आली, y ची व्हॅल्यू -1 आली. आपल्याकडे सोल्युशन मिळालं. x y corresponds to 1 and -1 ही झाली ॲडिशन. डू अंडरस्टँड? ओके. नाउ आता मी तुम्हाला काय शिकवलं?
ॲडिशन शिकवली. बरोबर, ह्या दोन इक्वेशन्स सायमल्टेनियसली ॲड करून शिकू. आता आपण सबट्रॅक्शन करून कसं शिकवणार आहे मी त्याच्यासाठी तुम्ही इकडे लक्ष द्यावं लागेल. आता हाऊ टू सबट्रॅक्ट द इक्वेशन्स. येस, इकडे लक्ष द्या. और मित्रा हेच इक्वेशन्स असू दे. नाउ what have been given? Now we have been given the two equations, that is 5x minus 3y is equals to 8, already equation 1. Another equation is that 3x plus y is equals to 2, now already equation second. So ये दोन इक्वेशन्स आपल्याला these two equations, हे जे दोन इक्वेशन्स आहेत ना फर्स्ट आणि सेकंड, हे आता आपल्याला आपण आता इथं काय शिकलो होतो, ऍडिशन करून त्याचे आन्सर्स आपण आणले हे. बरोबर, आता आपण सबट्रॅक्शन कधी करतात की जेव्हा सेम व्हेरिएबलला सेम साइन्स असतील तेव्हा सबट्रॅक्शन. काय सेम व्हेरिएबल म्हणजे x हे सेम व्हेरिएबल झाले. बरोबर, यांना साइन्स पण कशी पाहिजे, सेम पाहिजे. इथं प्लस आहे इथं पण प्लस आहे. सेम व्हेरिएबल तर सेम साइन असेल तरच आपण सबट्रॅक्शन करू शकतो. करेक्ट आहे. पण सबट्रॅक्शन जसं आपण ऍडिशन करण्यापूर्वी आपण त्याचा कोएफिशिएंट सेट केला, सेम इथं पण तसंच आहे की सबट्रॅक्शन करण्यापूर्वी आपल्याला याचे कोएफिशिएंट म्हणजे x चा कोएफिशिएंट आणि y ह्या x चा कोएफिशिएंट इक्वेशन 1 मधला या x चा कोएफिशिएंट आणि इक्वेशन 2 मध्ये ह्या x चा कोएफिशिएंट हे सेम पाहिजे. सेम आहेत का, इथं 5 आहे आणि इथं 3 आहे. बघा, व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ x, दॅट इज 5. in equation 1 what is the coefficient of x, that is 3. म्हणजे एक बघा आता सेम नाही, आता यांना सेम करावं लागेल. सो मेक द कोएफिशिएंट बिकम्स सेम इन दिस टू इक्वेशन्स. हाऊ टू मेक इट? सो आता आपण काय करावं लागेल, याचा जो कोएफिशिएंट आहे ना, हा x चा कोएफिशिएंट, याचा एलसीएम घ्यावा लागेल. एलसीएम कसं काढतात, 5 3 15. म्हणजेच कसं करावं लागेल, इथं 15 येण्यासाठी काय करावं लागेल, इथं 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, आणि इथं 15 येण्यासाठी इथं 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरं का, 3 5 15 आणि 5 3 15 15. So इथं आपल्याला लिहावं लागेल. So multiplying equations first by 3 and equation second by 5. Okay, now multiply. 5 is 15x minus sign and it is 5 3 3 is 9y is equals to 3 8 is 24. Now what is equation third? 3 3 5 is 50, 3 5 15x आणि हा माइनस आहे. 3 3 is 9y, 3 3 9y, 3 8 24, 3 8 is 24. Call it equation third. Same here, 5 3 is 15x plus sin as it is 5 into y 5y is equals to 5 to 10. 5 3 15x plus sin as it is 5 गुणिले y म्हणजे 5y आणि बरोबर जसं तसा 5 गुणिले 10. नाउ कॉल इट इक्वेशन 4. याला इक्वेशन 1 करायचं. नाउ check the coefficients of or observe the equation 3 and 4. The coefficient of the x in these two equations becomes same signs प्लस प्लस आणि सेम कोएफिशिएंट. आता आपण सबट्रॅक्शन करू शकतो. बरोबर, आपण काय करूया, बघा सिंपल, 24 इन डिटेल म्हणजे जसं तुम्ही 3 मधूनही 4 करू शकता, 4 मधूनही 3 करू शकतो, उत्तर तेच येणार. पण सोपं कसं जातं, इकडे बघून घ्यायचं साइन हे नंबर्स एक नाही, हा मोठा आहे आणि तर हा मोठी संख्या आहे. बघा लक्षात घ्या, 3 मधून 4 करू शकतो, 4 मधून पण 3 करू शकतो. इक्वेशन 4 मधून 3 सबट्रॅक्ट करू शकतो, इक्वेशन 3 मधून पण 4 करू शकतो. दोन्ही करू शकतो, उत्तर तेच येतं, आन्सर तेच येणार आहे. हां, लक्षात. आपण काय करू आता, थर्ड मधून 4 सबट्रॅक्ट करू. मी इथे लिहावं लागेल सबट्रॅक्ट. कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, 4. मग पहिले लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 4. कोणामधून करायचं आहे, म्हणून फ्रॉम. कोणतं इक्वेशन करायचं आहे, इक्वेशन 3 असं लिहायचं. बरोबर, मग काय करू आता आपण 15x as it is minus 9y is equals to 24. सबट्रॅक्शन करतोय म्हणून मायनस. आता हा 15x इक्वेशन 4 ना, आता इक्वेशन 4 लिहिणार प्लस
5y इज इक्वल्स टू काय 10. थोडी खाली रेषा बनवायला लागेल, साइन चेंज करायला लागेल. साइन का चेंज करायला महत्वाचं. इथं काय साइन प्लस आहे का मायनस आहे, मायनस आहे. आपण ॲडिशन करतो, इथं ऑलरेडी प्लस साइन असते ना, मग आपण काय करतो बघा, प्लस मायनस मायनस होते, मग आपोआप साइन चेंज होतात. लक्षात घ्या, हा मायनस पण साइन चेंज होतं. ॲडिशन करताना आपण साइन चेंज केली नाही. ॲडिशन करताना साइन चेंज होत नाही. का होत नाही त्याचं कारण आहे बघा. इथं प्लस साइन असते, प्लस प्लस प्लसच होणार आहे. इथं बघा प्लस प्लस प्लसच होणार आहे. इथं पण प्लस आहे, प्लस प्लस प्लसच होणार. मग आपण ॲडिशन करताना साइन चेंज करत नाही. पण सबट्रॅक्शन करताना साइन कसे चेंज होतात, या मायनस साइनमुळे. मग इथे प्लस साइन होतं, प्लस मायनस मायनस होतं. Same here, avoid this sign, take minus sign, avoid this plus sign, that is plus minus minus. इथं पण प्लस साइन होतं बेटा, म्हणून प्लस मायनस मायनस होतं. आता सबट्रॅक्शन, आता हे जे आहे ना सर्कल केलेले साइन्स आहेत ना, आता हे महत्त्वाचे येतात ना. आता हे जे खाली दिले आहेत ना, हे मायनस साइन्स ना, हे जे चेंज केलेले जे साइन्स आहेत ना, हे इम्पॉर्टंट आहे. आता इथं कुठंच होऊ नका, फक्त हे साइन्स वेळ चेक करायचं. बघा 15x minus 15x, लक्षात घ्या 15x minus 15x that is 0, म्हणजे कटच झालेलं आहे. आता इकडे बघा 9y ला काय साइन आहे, मायनस, आणि या 5y ला काय साइन आहे, मायनस साइन. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जर दोघांना सेम साइन असेल तर दोघांच्या ऍडिशन मध्ये ना, म्हणजे याचा अर्थ मायनस 9y आणि 5y किती y झाले, मायनस 14y. कसं, मायनस 9y आणि मायनस 5y, मायनस 9y आणि मायनस 5y म्हणजे मायनस 14y इज इक्वल्स टू, इथं परत मायनस साइन, इथं परत काय आलं, मायनस साइन आलं. लक्षात घ्या, इथं काय आलं, मायनस साइन आलं. आणि 24 ला काय, प्लस साइन. मग 24 मायनस 10 दॅट इज 14. बघा 24 मधून 24 मायनस 10, 24 मायनस 10 म्हणजे 24 मधून 10 गेले 14. हा मायनस 14 जो आहे, हा मायनस 14 जो आहे तो इकडे जाताना डिवाइडला जातो. हे आपल्याकडे असं आहे ना इक्वेशन, मायनस 14 y इक्वल्स टू 14. हा 14 आणि y, मायनस 14 आणि y यांच्या मल्टिप्लिकेशनचा रिलेशन आहे. मग हा मल्टिप्लायचा काय जातो, डिवाइडर आहे. म्हणजेच y इक्वल्स टू 14, हे मायनस सांगितलं लिहू आपण ना, 14 अपॉन 14. हे बघा हा 14 आहे तिथे, आणि हा मायनस 14 डिवाइड नाही केला. इथं मल्टिप्लाय जाता, या 14 कडे जाताना डिवाइडला जातो. आता इकडे बघा y ॲज इट इज, हे मायनस आहे ॲज इट इज, 14 का 14, 14 आहे, 14 मध्ये 14, 14 मध्ये 14 बघा. y काय मिळालं, मायनस 2 मिळालं. आपण बघा r ने कसं होतं कसं घ्यायचं. इथे ॲडिशन केली, ॲडिशन करून सुद्धा उत्तर y ची किंमत किती आली, -1 आली. आणि सबट्रॅक्शन केली आपण इथं, सबट्रॅक्शन करताना सुद्धा y काय आला, -1 आला. ठीक आहे, बघा -1 आली का, करेक्ट आहे. x ची किंमत 1 येते का, आता आपण चेक करणार. मग आता आपण काय करणार, बघा आपल्याकडे 4 इक्वेशन्स आहेत. या 4 इक्वेशन्स मध्ये तुम्ही ही y ची व्हॅल्यू कुठेही सबस्टिट्यूट करू शकता. इथं करा नाही इथं करा, काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट आहे. आपण एक काम करूया, इक्वेशन सेकंड मध्ये करू. 3 मध्ये केलं काय येणार कसं, ये लक्षात घ्या ना. सो सबस्टिट्यूट इथे लिहावं लागेल. सो देअरफॉर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू म्हणजे y इक्वल्स टू -1 म्हणजे कुठे y इक्वल्स टू -1 in इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायचं. मग आता सेकंड इक्वेशन कुठे आहे आपल्याकडे, हे बघा मग 3x ॲज इट इज, बरोबर, आणि प्लस y ची ऐवजी काय लिहायचं, y ची व्हॅल्यू द्यायची ती ब्रॅकेट मध्ये घ्या, -1 इज इक्वल्स टू काय दिसतंय 2, जसा तसा. 3x ॲज इट इज प्लस मायनस काय होतो, मायनस, आणि हा 1 करेक्ट, इज इक्वल्स टू 2. हा 1 जो आहे तिकडे मायनस आहे, तर ह्या 2 कडे येताना प्लस होतो. म्हणजेच 3x इज इक्वल्स टू 2 प्लस 1. लक्षात घ्या, -1 हा 2 कडे येताना प्लस आला. आता आपल्याकडे 3x ॲज इट इज 2 प्लस 1 किती आले, 3. हा 3 आणि x यांच्यात रिलेशन काय सांगितलं, मल्टिप्लिकेशनचा आहे. हा 3 इकडे जाताना डिवाइड होतो. म्हणजेच x इज इक्वल्स टू 3 अपॉन 3, 3 एक 3, 3 एक 3, 3 1 3, 3 1 3, x ची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. मग आता आपल्याला काय दिसू शकतो, सोल्युशन घ्यायचं ना, सोल्युशन घ्यायचं ना. सो देअरफॉर सोल्युशन इज काय, x y corresponds to, here x y corresponds to, what is the value for x, that is 1. लक्षात घ्या, y किती मिळाला आपल्याला, -1. सेम हियर, सेम सोल्युशन.
ॲडिशन करून सुद्धा x आणि y च्या व्हॅल्यू म्हणजे जे सोल्युशन मिळाले x y करस्पॉन्ड्स टू 1 मायनस 1 हे काय ॲडिशन करून मिळाले आपल्याला. हे ॲडिशन करून मिळाले बरोबर. आणि सबट्रॅक्शन करून बघा गौर मेथड सबट्रॅक्शन करून सुद्धा आपल्याला काय मिळालं सोल्युशन 1 आणि -1 मिळालं. लक्षात घ्या. समजले पर्यंत अशा सोप्या पद्धतीने आपण प्रत्येक उदाहरण दररोज घेणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपल्या ॲप आहे प्ले स्टोर वरती जायचं इंद्रप्रस्थ क्लासेस नावाचं स्पेलिंग जशीच्या तशी टाका तुम्हाला हे ॲप सापडणार आहे. लक्षात घ्या. ह्या ॲपवरती जाऊन ते डाउनलोड करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये यूट्यूब लिंक आहे आपली इंद्रप्रस्थ क्लासेस म्हणूनच ती सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण दररोज यूट्यूबवरती असे छान असे व्हिडिओ टाकायचो. तुम्हाला काही क्युरीज असतील सो टेल मी क्युरीज. आता तुम्ही राईट करू शकता. सो नाव करा 5 मिनिट देतो 5 मिनिटांनंतर. थँक्यू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता तुमचं विद्यार्थी मित्रांनो तुमचं आता लिहून झालंच असेल. रोज आपण असे व्हिडिओज बनवून मी यूट्यूब लिंकवरती टाकत जाईल. तुम्ही मात्र तेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय महाराष्ट्र.